हे सुरू झालं नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात, जेव्हा आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपला भेट दिली आणि तिथले काही फोटोज त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले. आणि कॅप्शन मध्ये ज्यांना फिरायची आवड आहे किंवा ज्यांना ऍडव्हेंचरची आवड आहे त्यांनी लक्षद्वीपला नक्की व्हिजिट करावं असं लिहिलं. यात मालदीवचा कुठेही उल्लेख नव्हता. पण मालदीवच्या काही नेत्यांचं विवेक बिंद्रा झाले. जसं संदीप माहेश्वरी यांच्या व्हिडिओत विवेक बिंद्रांचा कुठेच उल्लेख नव्हता तरीही त्यांनी ते मनाला लावून घेतलं. तसंच यांचंही झालं आणि मग ह्या तिघांनी मोदींना आणि भारताबद्दल असभ्य अशा कमेंट्स केल्या. कमेंट्स होत्या की मोदी हे क्लोन आहेत, म्हणजे एक जोकर आहे, तसंच ते इस्रायलची कठपुतली आहेत, म्हणजे पपेट आहेत. दुसऱ्याने लिहिलं की जी हॉस्पिटॅलिटी किंवा ज्या फॅसिलिटीज मालदीव टुरिस्ट लोकांना देतं ते भारत कधीच देऊ शकणार नाही. आणि तिसऱ्याने लिहिलं की भारताच्या हॉटेल्समध्ये एक दुर्गंध येतो. हे व्हायरल झालं आणि त्यानंतरच भारतात सुरू झालं बॉयकॉट मालदीव, से नो टू मालदीव, विजिट लक्षद्वीप ट्रेंड. यात अनेक सेलिब्रिटीजनेही आपलं मत नोंदवलं, जसं अक्षय कुमार, सलमान खान, जॉन इब्राहिम, श्रद्धा कपूर, सचिन तेंडुलकर. आणि त्यानंतर आपल्यासारख्या नॉर्मल लोकांनीही जे मालदीवला जाणार होते त्यांनी आपले बुकिंग कॅन्सल करून सोशल मीडियावर त्याचे स्क्रीनशॉट पोस्ट केले. इज माय ट्रिप या कंपनीने मालदीवचे सगळे बुकिंग कॅन्सल केले. यानंतर या घटनेचा पडसाद मालदीवमध्ये पडला आणि मालदीवच्या गव्हर्नमेंटने या तिघांनाही सस्पेंड केलं. आणि ही त्यांची पर्सनल आयडिओलॉजी होती, तसंच याचा गव्हर्नमेंटशी कुठलाही संबंध नाही असं सांगण्यात आलं. ही होती छोटीशी पार्श्वभूमी या घटनेची. भारत आणि मालदीवचे संबंध हे पहिल्यापासूनच चांगले आहेत आणि एवढे चांगले की आधीचे प्रेसिडेंट इब्राहिम सालेह यांच्या शपथविधीसाठी नरेंद्र मोदी तिथे उपस्थित होते. तसंच तिथल्या माजी डिफेन्स मिनिस्टर मारिया अहमद सांगतात की मालदीववर भारताचे उपकार आहेत. उपकार कुठले तर 1988 साली जेव्हा मालदीव मधल्याच काही व्यापाऱ्यांनी तसंच काही घुसखोरांनी आतंकवाद्यांनी तिथलं प्रशासन उधळून टाकायचा प्रयत्न केला आणि म्हणून तिथल्या शासनाने जवळील प्रत्येक देशाकडे मदत मागितली, पण त्यांना एकाही देशाने मदत केली नाही. शेवटी त्यांनी अमेरिका आणि ब्रिटनकडे मदत मागितली, पण ती मदत यायला वेळ लागणार होता आणि म्हणून त्यांनी भारताकडे मदत मागितली. भारताने काही तासांच्या आतच आपली आर्मी मालदीवमध्ये पाठवली फारुख बलसार यांच्या नेतृत्वाखाली आणि या ऑपरेशनला नाव देण्यात आलं ऑपरेशन कॅक्टस. 2014 मध्ये मालदीवमध्ये एका शहरातली पाण्याची टाकी उद्ध्वस्त झाली आणि तिथल्या लोकांच्या प्यायचे पाण्याचेही वांदे होते. तेव्हा भारत सरकारनेच त्यांना प्यायला पाणी उपलब्ध करून दिलं, ऑपरेशन नीर चांडर. कोविडमध्ये यांना वॅक्सिन्सही दिल्या आणि एवढंच काय तर इथला जो सगळ्यात मोठा व्यवसाय टुरिझमचा, त्यात सगळ्यात जास्त टुरिस्ट हे भारतातूनच जातात. पण आत्ताच 2023 मध्ये आलेल्या शासनाला कदाचित या सगळ्या गोष्टींचा विसर पडलाय, कारण आत्ताचे प्रेसिडेंट मोहम्मद मोइझू यांनी इंडिया आउट या एका स्लोगनवर इथले इलेक्शन जिंकलंय. इंडिया आउट कॅम्पेन काय तर भारताची काही मिलिटरी मालदीवमध्ये आहे, त्यांना आम्ही बाहेर काढून देऊ या एका वाक्यावर त्यांनी इलेक्शन जिंकलं. आर्मी किती? फक्त 70 ते 80 एवढे लोक आहेत. काही ठिकाणी हा आकडा 75 आहे, काही ठिकाणी 70 आहे, तर काही ठिकाणी 77 आहे. आपली आर्मी मालदीवमध्ये काय करते हा प्रश्न पडणं साहजिक आहे. तर 2016 मध्ये अब्दुल्ला यामीन तेव्हाचे प्रेसिडेंट यांनी भारताला डॉनियर एअरक्राफ्ट हवं सर्व्हिलन्ससाठी अशी मागणी केली आणि भारताने ते दिलंही. आणि त्याआधी आपण मालदीवला 2 हेलिकॉप्टरही दिलेले आहेत. या तिघांच्या देखरेखीसाठी तसंच काही ऑपरेशनसाठी आपली ही मिलिटरी तिथे आहे. साहजिकच आपल्यालाही त्याचा फायदा होतो. आणि आता या इंडियन मिलिटरीची आम्हाला गरज नाही, आम्ही आमचं संरक्षण करण्यास संपन्न आहोत असं म्हणत आम्ही ह्या मिलिटरीला देशाच्या बाहेर काढून देऊ यासाठी मोहम्मद मोइझू यांनी इंडिया आउट हे कॅम्पेन रन केलं आणि याच्या जोरावर त्यांनी इलेक्शनही जिंकलं. यांना पहिल्यापासूनच प्रो चायना तसंच अँटी इंडिया मानलं जातं आणि त्यांनी हे दाखवूनही दिलं. मालदीवचे प्रेसिडेंट निवडून आल्यानंतर सगळ्यात आधी भारतात येतात, पण हे आधी टर्कीत गेले आणि नंतर चायनात. आता घडलेल्या घटनेनंतर यांनाही आपली खुर्ची सोडायला लागेल असं वाटलं होतं, पण या उलट त्यांनी चायनाला रिक्वेस्ट केली आहे की त्यांनी जास्तीत जास्त टुरिस्ट मालदीवमध्ये पाठवावे. त्याला आता पुढे काय होईल हे आपल्याला कळेलच. पण हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.